राहुल केवनसरा सर आहेत. आत्ता आम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये जिथे बसलोय ना, ते ऑफिसच त्यांचं आहे. त्यांनी आम्हाला आजच्या दिवशी तर असं बहाल करून टाकलेलं आहे की सगळे मजले तुम्ही आता मस्तपैकी वापरा आणि हा छान कार्यक्रम करा. तर असे राहुल केवनसर आपल्याला जॉईन झालेत. नमस्कार राहुलजी, आपलं स्वागत कार्यक्रमात. राहुल सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर झी-कॉन सोल्युशन्सचे ते फाउंडर डायरेक्टर आहेत, संस्थापक संचालक. त्यानंतर एक तंत्रज्ञ म्हणजे तंत्रज्ञान एक्सपर्ट आपल्याला त्यांना म्हणता येईल. त्यानंतर सोशल एंटरप्रेन्योरशिप सुद्धा ते करत असतात. म्हणजे ते स्वतः सांगणार नाहीत, पण मी सांगते त्यांच्या घरामध्येच सोशल कामांची, सामाजिक कार्याची एक लिगसी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एक रुग्णालय चालतं, त्या रुग्णालयाला जवळजवळ दररोज हजारेक माणसांना तरी त्यांच्या घरातनं, म्हणजे आधी त्यांचे वडील देत होते, विनामूल्य भोजन अतिशय दर्जेदार असं पुरवलं जातं आणि ती परंपरा त्यांच्या वडिलांनंतर त्यांनी सुद्धा सुरू ठेवलेली आहे. झी-कॉन कडनं सुद्धा ते वेळोवेळी त्यासाठी प्रयत्न करत असतात. स्वतः ते ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा आयोजित करत असतात. तर असे राहुल केवनसरा सर आपल्यामध्ये आता जॉईन झालेत, तर त्यांचे विचार आता आपण ऐकू. नमस्कार. गर्जे मराठीच्या 10 वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि जगातून जोडल्या गेलेल्या सर्व मराठी बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. मी राहुल खिवसरा, मूळचा संभाजीनगरचा. आता त्यांनी ओळख करून दिलीच मला. गेले 30 वर्ष आयटी क्षेत्रात कार्यरत आहे आणि मी आणि माझे पार्टनर विकास बापट झी-कॉन सोल्युशनच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि एआय कन्सल्टिंग सर्व्हिसेस देतो. या प्रवासाबद्दल जसं ताईंनी बोललं तसं आमच्या वडिलांनी सुरू केलेल्या कार्याला आता आम्ही खिवनसरा काका सेवा फाउंडेशन म्हणून सेक्शन 8 कंपनी पण करत आहोत आणि त्याच्यामध्ये आहार, ज्ञान, औषधी आणि अभय या 4 सेवा सार्वजनिकताचे असे 4 आधारस्तंभ करून आम्ही पुढे काम करणारच आहोत. आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला गर्जे मराठीची मदत लागणारच आहे आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांची जे भारतभर पसरलेले आहेत किंवा जगभर आहेत त्यांची. आणि आजच्या या मंचावरती गर्जे मराठीच्या केंद्रस्थानी असलेल्या युवकांबद्दल आणि लहान व मध्यम उद्योजकांबद्दल मला एक महत्वाचे मत मांडायचे आणि त्याच्याबद्दल मी एआय बद्दल पण बोलणारच आहे. तर आता तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होत आहे आणि एआय मुळे माझं असं मत आहे की भारतासमोर एक मोठी संधी उभी आहे. पूर्वीच्या लहान आणि मध्यम उद्योजकांना सॉफ्टवेअर परवडत नव्हतं कारण वेळ खूप लागत होता, पण आता त्यांना डिजिटल होण्याची मोठी संधी आहे आणि हीच संधीबद्दल पुढचा स्टेप म्हणजे तर तरुणांबद्दल मला सांगायचं असेल तर मला असं दिसतंय की नोकऱ्या कमी होणार आहेत पण काम खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे खऱ्या समस्या सोडवणारे काम आपल्याला बघायचं आहे की ते कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल किंवा जिथे काम आहे तिथे आपल्या तरुणांना कसं पोहोचता येईल. म्हणजे माझ्या फील्ड बद्दल बोलायचं असेल तर तरुणांनी कोडर किंवा स्वतःला कोडर न समजता सोल्युशन प्रोव्हायडर बनायचं आणि म्हणून मग जसं कोडिंग आधी साधन होतं तसं एआय साधन आहे. आपली ओळख होणार आहे की आपण कुठली समस्या सोडवतोय आणि एआय हळूहळू अधिक सक्षम होतच जाणार आहे. आपण रोजच बघतोय, परंतु आपल्याला त्याची प्रतिकृती न बनता जास्त विचारशील, जास्त कृतीशील आणि अधिक संवेदनशील माणूस जसं आपण बनू त्याप्रमाणे आपण जास्त चांगले सोल्युशन देऊ शकू. आणि गर्जे मराठीच्या माध्यमातून जर जगातील मराठी माणसाचा अनुभव, महाराष्ट्रातील तरुणांचे हात आणि स्थानिक उद्योगांच्या समस्या या तिघांना आपण जोडू शकलो तर एआय फक्त तंत्रज्ञान न राहता तो आपल्यासाठी सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन पण बनू शकेल. गर्जे मराठीची ताकद ही खरं तर आहे मेन म्हणजे जागतिक दृष्टी, म्हणजे ग्लोबल व्हिजन आणि उद्देश आहे की आपली प्रगती करता करता आपल्या जन्मभूमीची आणि समाजाची पण ऋण फेडायचं आहे. तर त्यासाठी आताही एकदम परफेक्ट टाइम आहे असं माझं मत आहे. आणि गर्जे मराठीच्या प्रवासाला जोडण्यासाठी आणि जन्मभूमीचा योगदान देण्यासाठी जी मला संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही एआयचा खूप चांगला महत्वाचा विषय इथे मांडलात आणि त्याला सुरुवात केलीत, कारण एआय हे खरंच सर्वांसमोरचं आव्हान आहे. म्हणजे जशा नोकऱ्या जाणार आहेत तशा वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्याही तुम्ही म्हणालात तसं निर्माण होणार आहेत आणि नोकऱ्यांपेक्षा उद्योगाच्या संधी, काम खूप वाढणार आहे जरी एआयने सगळं आपल्याला रेडीमेड दिलं तरी. आणि त्या एआयचा उपयोग आपण गर्जे मराठीसाठी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज ठरणार आहे. तर तुम्ही एआय या प्रश्नाकडे पण आलात त्याबद्दल मनापासून